हॅलो गाईज, तर प्रियाज कुकिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असा मसाला डोसा। त्यासाठी आपण 1 वाटी पोहे घेणार आहोत, त्यानंतर 1 वाटी उडदाची डाळ, 2 वाटी तांदूळ, त्यानंतर त्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत। धुवून झाल्यानंतर आपण 4-5 तास त्यांना भुगत घालणार आहोत। तर आपली डाळ आणि तांदूळ 4-5 तास भिजून झालेले आहेत। त्याला आपण मिक्सरमध्ये फिरवून रात्रभर बॅटर फुगवण्यासाठी ठेवणार आहोत। तर आपण डोसा बनवण्यासाठी हा रात्रभर पीठ फुगवून घेतलेला आहे। त्यासाठी आपण उसळ बनवत आहोत। चिरलेली कोथिंबीर, चिरलेली मिरची, कढीपत्ता, चिरलेला टोमॅटो, जिरं, राई, बारीक चिरलेला कांदा, हळद, बटाटे आणि ही चटणी बनवणार आहोत। त्यासाठी कढीपत्ता, मिरची, लसूण, कोथिंबीर, नारळ, चणा डाळ, तेल। तर गाईज, आता आपण सर्वप्रथम बटाट्याची उसळ डोशासाठी बनवून घेणार आहोत। तर त्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहोत। तेल 2-3 मिनिटं गरम करून घेणार आहोत। तर आता आपण त्यामध्ये राई, जिरं घालून घेणार आहोत। कढीपत्ता, त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची, आणि सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहे। आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत। आता आपला कांदा अर्धा शिजून झालेला आहे। त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत चवीनुसार आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आणि त्यामध्ये मॅश केलेले बटाटे घालून घेऊया। आता आपण तिला झाकण देऊन 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत। आता आपली उसळ रेडी झाली। त्याच्यावरती आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण आता चटणी बनवून घेणार आहोत डोशासाठी। तर आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आता आपला कांदा अर्धा शिजून झालेला आहे। त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत चवीनुसार आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत। आणि त्यामध्ये मॅश केलेले बटाटे घालून घेऊया। आणि त्यामध्ये आपण
आपल्या चटणीला फोडणी देऊन घेणार आहोत. तर आपण तेल टाकून घेणार आहोत सर्वप्रथम. त्यानंतर जिरं घालून घेणार आहोत, राई, त्यानंतर कढीपत्ता घालून घेणार आहोत. आता आपण बनवलेली चटणी घालून घेऊ. आपली चटणी रेडी झालेली आहे. त्यावर आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर अशा तऱ्हेने मसाला डोसा रेडी आहे. तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.